वळूयात पुढच्या बातमीकडे. मुंबईतल्या मुलुंड परिसरात शनिवारी झालेल्या मेट्रो 4च्या बांधकामाच्या जीवघेण्या अपघातानंतर या प्रकल्पातील आणखी विसंगती दिसून आली आहे. या प्रकल्पासाठी नेमलेल्या लुई बर्जर या सल्लागार कंपनीवर भ्रष्टाचाराचा आरोप असून त्यांची सीबीआय चौकशी सुरू असल्याचं कागदपत्रांवरून दिसून येतंय. पण तसं असतानाही 2018 साली MMRDAनं याच कंपनीची पुन्हा नियुक्ती केल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेचे ॲडव्होकेट सागर देवरे यांनी केला आहे. या कंपनीची आसाम आणि गोव्यामधल्या भ्रष्टाचारासंबंधी 2015 सालापासून सीबीआय चौकशी सुरू आहे. तसं असतानाही याच कंपनीला 2018 साली मेट्रोची कन्सल्टिंग कंपनी म्हणून कंत्राट कसं देण्यात आलं असा प्रश्न उपस्थित करण्यात येतोय. पाहूयात आमचा प्रतिनिधी वेदांत नेबनं ॲडव्होकेट सागर देवरे यांच्याशी साधलेला संवाद. लुईस बर्गर कंपनी हिला मोनोरेलच्या कन्सल्टंट म्हणून काम देण्यात आलं होतं आणि आता मेट्रो 4च्या कन्सल्टंटचं सुद्धा काम त्यांना देण्यात आलंय. काय नेमके त्याच्यावर तुम्ही आरोप करता? कारण काही कागदपत्र ज्यामध्ये भ्रष्टाचाराचे सुद्धा आरोप आहे. जनरल कन्सल्टंट म्हणून टेंडर मिळालं 2018 मध्ये. या कंपनीवरती 2015 मध्ये गुवाहाटी हायकोर्टामध्ये एक केस चालू आहे की त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. गोवा, आसाम इथे त्यांनी भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांनी ब्राईब देऊन तिथे विविध कंत्राट मिळवलेली आहेत आणि त्या संदर्भात सीबीआय इन्क्वायरीची मागणी करण्यात आली होती आणि गुवाहाटी हायकोर्टाने 2017 मध्ये आदेश दिले होते की तिकडे सीबीआय इन्क्वायरी करा आणि 2017 मध्ये 40 पानांचा FIR सीबीआयने त्यांच्या विरोधात दाखल केलेला आहे. हीच कंपनी आहे जिला वर्ल्ड बँकेने डिबार्ट केलेलं आहे. सो हे कागदपत्र आहे की ज्याला वर्ल्ड बँकेने त्या कंपनीला डिबार्ट केलेलं आहे. सो अशा भ्रष्टाचार असलेल्या कंपनीला आपल्या इथे टेंडर मिळतं. पण काय काम, हिचं काय काम आहे? कन्सल्टंट म्हणजे काय काम आहे त्याची माहिती घेतली? हो, ही कन्सल्टंट म्हणून कंपनीची काम करते. हिला ती जी ऑन साईट सेफ्टी आणि सिक्युरिटी बघणं, डे टू डे प्रोसेस बघणं, टेंडर प्रोसेसिंग करणं आणि त्यांना टेंडर डॉक्युमेंट बनवणं हे काम होतं. आता तुमची मागणी काय असणार आहे? संपूर्णपणे न्यायालयीन चौकशीची मागणी आहे आणि आम्ही या संदर्भात पत्र देणार आहे आणि जर याच्यावरती काही कारवाई झाली नाही तर न्यायालयामध्ये जाऊन याबाबत न्यायालयीन चौकशीची आमची मागणी आहे. या कंपनीला कन्सल्टंट म्हणून हटवावं, शिवाय या सगळ्याची चौकशी व्हावी अशी मागणी ॲडव्होकेट सागर देवरे जे ठाकरेंचे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत ते करतायत. कॅमेरामॅन अरविंद वारगेसह मी वेदांत नेब, ABP माझा, मुंबई. मेट्रो 4 मार्गिकेचा एक स्लॅब मुलुंड परिसरात कोसळून झालेल्या अपघात प्रकरणात DB HILL या सल्लागार कंपनीची तातडीनं हकालपट्टी होणार आहे. MMRDAच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. सल्लागार कंपनीचं कंत्राट रद्द करण्यासह त्यांना काळ्या यादीत टाकण्याचाही अधिकृत निर्णय घेतला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या प्रकरणात कार्यकारी अभियंत्यांपाठोपाठ आणखी 2 अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. तसंच मुख्य अभियंत्यांविरोधात चौकशीचे आदेशही देण्यात आल्याचं समजतं. मंडळी, मुलुंडमध्ये शनिवारी दुपारी मेट्रोच्या बांधकामादरम्यान गंभीर अपघात घडला होता. तर त्याचवेळी कोस्टल रोडला म्युझिकल रोड करण्यात आलं होतं आणि त्यावरून अमित ठाकरे जे मनसेचे नेते आहेत त्यांनी काही सवाल उपस्थित केले. अमित ठाकरे म्हणतात 0 हीच आहे आपल्या आयुष्याची किंमत. मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात नाही तर प्रशासनानं केलेला खून आहे. निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला हा जुगाड आहे. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत तर दर्जेदार रस्ते हवेत असं म्हणतायत अमित ठाकरे. मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या इनोव्हेटिव्ह स्टंटसाठी नाही तर एका सुरक्षित आयुष्यासाठी. त्यामुळे हे असले म्युझिकल नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची बेसिक मागणी पूर्ण करा. जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवा असंही म्हटलंय अमित ठाकरेंनी आपल्या एक्स पोस्टमध्ये. मुंबईतील शिवडीच्या गुप्तावाडी भागात विकासाच्या नावाखाली मुंबई महापालिकेनं 11 अधिकृत झोपड्या हटवल्या.